शांतता राखण्यासाठी कराड पोलीस प्रशासनाचे पाऊल, 150 गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई. गणेशोत्सव, ईद-ए-मिलाद, नवरात्रच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारांना चाप. आगामी गणेशोत्सव, ईद-ए-मिलाद आणि नवरात्र उत्सव यांचा शांततेत आणि कायद्याच्या चौकटीत उत्साहपूर्ण माहोल साधावा यासाठी कराड विभागातील पोलीस प्रशासनाने मोठी मोहीम राबवली आहे. विभागातील 5 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अभिलेखावरील गुन्हेगारांना हजर करून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत एकूण 150हून अधिक गुन्हेगारांवर कारवाई झाली आहे. या संदर्भात कराडचे DYSP पाटील मॅडम यांनी सांगितले की सणासुदीच्या काळात शहर व ग्रामीण भागात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे. हद्दपार प्रतिबंधात्मक प्रस्ताव माननीय अप्पर पोलीस अधीक्षक तसेच प्रांताधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आले आहेत. पोलीस प्रशासनाचे लक्ष केवळ गुन्हेगारांवर नियंत्रण ठेवणे नसून नागरिकांना निर्धास्त वातावरणात सणाचा आनंद साजरा करावा हे देखील आहे. कराड विभागातील पोलीस ठाण्याच्या अंतर्गत विविध प्रकारचे गंभीर तसेच किरकोळ गुन्हे नोंद असलेल्या व्यक्तींना या कारवाईत समाविष्ट करण्यात आले आहे. त्यांना पोलीस ठाण्यात हजर राहण्यास भाग पाडले असून सतत देखरेख ठेवली जात आहे. पुढील काही दिवसात गणेशोत्सवाची सुरुवात होणार असून त्यानंतर सलग सणांचे दिवस असल्याने गर्दी वाढणार आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे. नागरिकांनीही पोलीस प्रशासनाला सहकार्य करून शांतता व सौहार्द जपावे असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे. SK क्राईम न्यूजसाठी संतोष कदम, कराड. रोजी आगामी गणेशोत्सव, ईद-ए-मिलाद, दुर्गा उत्सव तसेच येणाऱ्या निवडणुकांच्या अनुषंगाने आम्ही कराड उपविभागाअंतर्गत तसेच मुख्यतः कराड शहर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत जे पोलिसांच्या अभिलेखावरील गुन्हेगार आहेत त्यामध्ये ज्यांच्यावरती 2 पेक्षा अधिकचे गुन्हे दाखल आहेत त्या सर्व गुन्हेगारांची यादी त्यानुसार आम्ही त्यांना आज रोजी हजर ठेवलेले होते. आगामी सणांच्या अनुषंगाने आम्ही त्यांच्यावरती प्रतिबंधात्मक कारवाई करत आहोत. त्यामध्ये त्यांच्यावरती हद्दपारीची प्रकरणे पाठवणे तसेच इतर कलमांतर्गत हद्दपार तसेच प्रतिबंधात्मक प्रस्ताव माननीय अपर पोलीस अधीक्षक तसेच प्रांताधिकारी यांच्या कार्यालयाला सादर करण्याची कारवाई चालू आहे. यामध्ये कराड उपविभागाअंतर्गत असलेल्या 5 पोलीस स्टेशनमधील एकूण 150 पेक्षा अधिक अशा गुन्हेगारांवरती प्रतिबंधात्मक कारवाई करत आहोत. त्यामुळे आगामी सणांच्या काळामध्ये शांतता राहील अशी पोलीस विभागाची अपेक्षा आहे. कराड उपविभागाअंतर्गत असलेल्या सर्व जनतेला माझं आवाहन राहील की आपल्याला अशा पद्धतीने कोणते गुन्हेगार त्रास देत असतील, आपल्याकडून अनावश्यक पैशांची मागणी करत असतील, वस्तूंची मागणी करत असतील तर त्या संबंधात आपण माझ्या कार्यालयाकडे किंवा उपविभागाअंतर्गत असलेल्या संबंधित पोलीस स्टेशनकडे कोणत्याही प्रकारचा दबाव किंवा भीती न ठेवता तक्रार द्यावी. त्याच्यावरती आम्ही चांगल्या पद्धतीने आणि कडक पद्धतीने कारवाई करू याचं मी आश्वासन देते.